खाली जाईना, रात्रीला मला झोपच येईना. ओ तुम्ही असा काय बरोबर म्हणून तुम्ही विचार करत असाल ना. अहो 3 दिवस झालं लग्न होऊन 3 दिवस दूध थंड झालं, थोडं करत नाही, तरी सुद्धा माझी पहिली रात्र अजूनही पेंडिंगच आहे. पण आज नाही, आज कोणाचा फोन नाही, कोणाची बेल नाही. आज साक्षात परमेश्वर जरी आला तरी तो मला आणू शकणार नाही. जायला परमेश्वराने मनावर घेतलं काय? अगं थांब, 3 दिवसांचं दुःख 2 मिनिटं तरी बोलू दे. दुःख मी खरवलं, चला बरं आधी. आज करायची ना बस नाही. चला 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 चला. अवघाने येरी येरी हात बघूसा, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात हॅलो हॅलो हॅलो. बोला बाबा. अरे बोला काय बोला. एक तर तू लग्न करत नाहीयेस. आता ऐक, मी तुझ्यासाठी 2 स्थळं पाहिलेत, त्यापैकी एकीशी लग्न करायचं म्हणजे करायचंच. बाबा आता कशाला, नंतर करतो ना बाबा मी लग्न. मला काही ऐकायचं नाहीये बाबा ऐका तरी. शेवटचं सांगतो, तू लग्न करणार की नाही. तू जर लग्न केलं नाहीस तर मी दुसरं लग्न करीन आणि तुझ्यासाठी एक भाऊ जन्माला घालीन आणि सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावाने करेन. लक्षात ठेव. ओ माय गॉड, हा म्हातारा लय डेंजर आहे बाबा. बाबा तुम्ही काही काळजी करू नका बाबा, आणि या वयात जर असली जोखीम अजिबात घेऊ नका बाबा. बाबा मी लग्न केलंय म्हणजे माझं लग्न झालं बाबा. लग्न झाले हो बाबा. आणि मला एका शब्दाने सांगितलं नाहीस. सांगायला अरेंज मॅरेज नाही ना केलं बाबा, लव्ह मॅरेज केलंय म्हणून सांगितलं नाही बाबा. बर, मग मी सुनबाईला पाहायला येतो. बाबा तुम्ही नका येऊ बाबा, मी तुमच्या सुनबाईला घेऊन लवकरच गावी येतो बाबा. मी आधीच गाडीत बसलोय. बाबा बाबा एवढे वाटत आणि आयुष्यभराची वाट लागली बाबा. बस मध्ये माझी बायको चुकत नाही, माझं नशीब स्टँड उभं आहे. आता या संकटातून कोणी वाचवण्याला आहे का देवा, कोणी आहे का? कोणी आहे ना तुझ्यावर प्रेम करायला. बोंगळेजी, ओ बोंगळेजी. अहो, बेल वाजते, दार उघडा. नाही, आज भूकंप जरी आला तरी मी दार उघडणार नाही. काय करणार? दार उघडा. नाही. मी म्हणते दार उघडा. लग्न झाल्यानंतर पुरुषाकडे फक्त 2च उपाय असतात, एक हो आणि दुसरं होच. फ्रस्ट्रेशनच येतात. नेमकं मूडमध्ये आल्यानंतर बोंगळे झालं का? झालं का? ते जाऊद्या बोंगळे. बाबाला सांगितलं माझं लग्न झालं म्हणून. नाही हो. अरे मग कर ना. मला लग्न नकोय, म्हणजे मला लग्नच करायचं नाहीये. काय लग्न झाल्यानंतर असलं काय होतंय? अरे बोंगळे, बाहेर परिस्थिती ना खूप वाईट आहे. परवाच एका बाईने कोल्ड्रिंक मध्ये विष घालून नवऱ्याला संपवलं. पहिल्या रात्रीच्या आधी की नंतर? परवा नुकतीच गोष्ट आहे. एका बाईने तिच्या नवऱ्याला सुरा खोपसून मारून टाकला. पहिल्या रात्रीच्या आधी की नंतर? अगे माणूस गेला तर तुला काहीच काही वाटत नाही काय? मला तर फक्त एकच गोष्टीची काळजी आहे. कोणती? लग्नानंतर माणूस वाचला नाही तरी चालेल, पण त्याची पहिली रात्रही झालीच पाहिजे. ते जाऊ दे. मला आहे ना 1 तासासाठी काय तुमची माझी काय? बायको, माझी बायको म्हणून. अरे चल. चप्पल मला खायचंय. अरे, चल रे. 75,000. अरे, एक मिनिटाला रे. 1 लाख 1 तासासाठी. अरे, चल रे. काय करताय? 1 लाख. अहो, काय कळतंय का नाही तुम्हाला? लक्ष्मी देवी स्वतः आपल्या घरी चालून येते तरी नाही कशाला म्हणताय? वेळ झाले. अगं देवी आहेस का तू? तो काय म्हणाला, तुम्ही टाकीस का? हो, 1 तासाचा तर प्रश्न आहे. शेजारच्यांच्या घरी स्वयंपाकाला गेली असं समजा ना. स्वयंपाकाला गेली म्हणजे? अहो, माझ्यासाठी हो म्हणा ना. नाही. कधी हो म्हणतात? काय? काय म्हणतात? कधी हो?
एक तास नाही, डवळे नाही, डवळे